जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. नुकताच आपल्या भारतामध्ये वुमन प्रीमियर लीग संपन्न झालेली आहे. महिला प्रीमियर लीग जसं पुरुषांची आय-पी-एल होती तशी महिलांची आय-पी-एल स्पर्धा संपन्न झालेली आहे. यावर आपल्याला परीक्षेला 100% प्रश्न विचारले जाणार आहे. हा व्हिडिओ सर्वांनी सेव्ह करून ठेवायचा आहे मित्रांनो. महिला प्रीमियर लीग 2026 त्याच्यामध्ये जर बघितलं तर विजेता संघ ठरलेला आहे रॉयल चॅलेंजर बंगलोर. दुसऱ्यांदा त्यांनी ही ट्रॉफी जिंकलेली आहे आणि उपविजेता जर बघितलं तर दिल्ली कॅपिटल्स हा चौथ्यांदा सलग उपविजेता राहिलेला आहे. आणि याच्यामध्ये जे मित्रांनो लक्षात ठेवायचं अंतिम सामन्यामध्ये प्लेयर ऑफ द मॅच म्हणजे मॅन ऑफ द मॅच जी आहे स्मृती मानधना ठरलेली आहे आणि प्लेयर ऑफ द सिरीज म्हणजे मॅन ऑफ द सिरीज जे आहे संपूर्ण टुर्नामेंटमध्ये तर सोफी डिवाइन यांना ते पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि सर्वाधिक धावा या आय-पी-एल मध्ये जर आपण वुमन प्रीमियर लीग मध्ये बघितलं स्मृती मानधना यांनी 377 धावा केलेल्या आहेत आणि सर्वाधिक विकेट या सोफी डिवाइनने घेतलेली आहे 17. लक्षात ठेवायचं फायनल सामना जो आहे हा बडोदरा गुजरात या ठिकाणी संपन्न झाला होता आणि यजमान शहर जे होते तर नवी मुंबई आणि वडोदरा या दोनच मैदानावर ही संपूर्ण स्पर्धा संपन्न झाली होती. आणि आवृत्ती क्रमांक एक किती होती? चौथी आवृत्ती होती 2026 ला आणि कालावधी 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा संपन्न झालेली आहे. 2026 च्या महिला आय-पी-एल मधील सर्वात महागडे खेळाडू हा पॉईंट लक्षात ठेवायचं दीप्ती शर्मा 3.2 कोटी यूपी वॉरियर संघाने त्यांना विकत घेतलं होतं. आणि आय-पी-एल वुमन प्रीमियर लीगची सुरुवात ही 2023 ला झाली होती आणि याचं आयोजन नेहमी बीसीसीआय करत असतं आणि याच्यामध्ये एकूण सहभागी संघ किती होते? 5. अशाच पद्धतीची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. जय हिंद.